आज माझ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये संग्राम भैया यांची रॅली चालू आहे आणि आज प्रचाराची सांगता माझ्या या प्रभागामध्ये होणार आहे। आज प्रभागामध्ये काम करत असताना विविध ठिकाणी विकास कामे चालू आहेत आणि ती विकास कामे करताना मला सांगायला आनंद होतोय की विकास कामे करण्यासाठी भैयांनी मुबलक असा निधी आम्हाला वेळोवेळी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये उपलब्ध करून दिला। आज भैयांनी माझ्याच प्रभागामध्ये नाही तर आपल्या नगर शहरामध्ये सर्वच ठिकाणी जी रस्त्याची कामे असतील, ड्रेनेजची कामे असतील, ज्या मूलभूत सुविधा ज्या नागरिकांसाठी आवश्यक असतात तर त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल मी नगरच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी भैयांचे मनापासून आभार मानेन। ही कामे करतच असताना भैयांनी एक सामाजिक बांधिलकी चांगल्या प्रकारे जपली। आपल्या राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही नगरमध्ये भैयांनी त्याचा महिलांमध्ये प्रचार प्रसार हा योग्य पद्धतीने केला आणि प्रत्येक महिलापर्यंत ही योजना भैयांनी पोहोचवली। आज प्रत्येक महिला ही आर्थिकदृष्ट्या त्यामुळे सक्षम झाली। लाडकी बहीण तर प्रत्येकाची आहेच, परंतु आज आपले संग्राम भैया हे प्रत्येक बहिणीचे लाडके भाऊही झालेले आहेत। आज नगरमध्ये जो विकास कामे चाललेले आहेत, रस्त्याची, सगळे अनेक ठिकाणी लाईटची आणि सगळ्यात मोठा समस्या म्हणजे जो कचरा होता आपल्या नगरचा, जो संघटित होत नव्हता, परंतु भैयांनी कचरा संकलनाची सुविधा ही नगरमध्ये व्यवस्थितरित्या करून दिली। त्यामुळे प्रत्येक नागरिक हा आज जो प्रत्येक चौकामध्ये कचरा दिसत होता तर नगर शहरामध्ये कुठेही कचरा दिसत नाही, त्याच्यामुळे स्वच्छ आणि सुंदर नगर शहर दिसतंय। परंतु ही कामे करत असताना आज आपलं नगर शहर हे विकासाच्या वाटेवर आहे आणि विकासापर्यंत एक परिपूर्ण असं विकासपूर्ण शहर म्हणून आपल्याला नगर शहराला तिथे नेऊन ठेवायचंय आणि म्हणूनच या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला नगर शहराचे लाडके आमदार म्हणून संग्राम भैयांनाच पाहायचंय। म्हणून नगरकरांना सगळ्यांना विनंती करते की अनुक्रमांक 4 नंबरचं घड्याळाचं बटन दाबून आपल्याला माननीय संग्राम भैया जगताप यांनाच विजय करायचंय, जेणेकरून आपला विकास हा परिपूर्ण नगर शहराचा विकास होईल। धन्यवाद। संग्राम भैया यांच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक 1 येथे आयोजित केलेल्या प्रचार फेरीसाठी जनतेचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे। तर येते 20 तारखेला आपण सर्वांनीही संग्राम भैया यांच्या अनुक्रमांक 4 या हे बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजय करून द्यावी ही मी सर्वांना विनंती करते। यशाचे प्रत्येक पाऊल ज्यांच्याकडे पाहून वळते, कर्तव्य म्हणजे काय ज्यांच्याकडे पाहून कळते, असे आदरणीय आमदार साहेब संग्राम भैया जगताप साहेब यांची रॅली आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नंदनवन नगर, पवन नगर या भागामध्ये आलेली होती। आदरणीय संपतदादा बारस्कर साहेब आणि आदरणीय संग्राम भैया जगताप साहेब यांच्या माध्यमातून या सावेडी उपनगरामध्ये खूप आता मोठा विकास झालेला आहे आणि आमदार संग्राम भैया जगताप तसेच संपतदादा बारस्कर यांचे अतिशय चांगले कार्य आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये ते असे विशेष असं लक्ष देऊन कार्य करत असतात। तसेच धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची खूप आम्हाला मदत होते। विठ्ठल रुक्मिणी सेवा समितीच्या वतीनं आमदार साहेबांचे तसेच आदरणीय संपतदादा बारस्कर साहेबांचे विशेष धन्यवाद आणि सर्वांना विनंती आहे की आपण आमदार साहेबांनाच निवडून द्यायचे आहे आणि आम्ही सुद्धा आमदार साहेबांना निवडून देणार आहे। धन्यवाद। मी कोमल ढवण। आमच्या इथे आज संग्राम भैया यांची प्रचार रॅली आली होती। तर तिथे आमच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये संग्राम भैया यांनी रस्त्याचे आणि बरेच असे खूप कामे केलेले आहेत आणि आता सध्या त्यांनी महालाच्या सुशोभीकरणाचं काम त्यांनी आता सांगितले। त्या मुद्द्यावर आम्ही संग्राम भैया यांनाच मतदान करणार आणि तुम्ही पण सगळ्यांनी त्यांनाच मतदान करा। आमदार संग्राम भैया जगताप यांनी आज वार्ड क्रमांक 1 मध्ये त्यांची प्रचार फेरी होती। तर ही प्रचार फेरी खूप व्यवस्थित आणि खूप छान प्रकारे आम्ही साजरी केली आणि त्यांनी आमच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये बरेचसे रोडचे आणि बरेचसे विकास केला आहे। तर आम्ही आमचं मत ठामपणे संग्राम भैया जगताप यांनाच देऊ आणि तुम्हीही द्या।